हाय गाईज, कसे आहेत? बरे आहेत ना? मी आता जस्ट आलो आहे. याच्या पुढे असणारा हा उंबाडलीचा रस्ता आहे. उंबाडली आपल्या गावाला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्याने मी पुढे पुढे आलो आहे. हा डोंगर भाग आहे. या डोंगर भागामध्ये असणारे हे हिरवगार वृक्ष तुम्ही बघत आहेत. काही वनस्पती सुद्धा आहेत तिथे, औषधी. खरंच अति सुंदर असं हे दृश्य बघायला भेटतो आज. ढगाळ वातावरण झालेलं आहे पूर्णपणे. काही ठिकाणी हल्ली सुद्धा पाऊस पडतोय. हे पूर्णचे पूर्ण असं डोंगर भाग बघायला भेटतोय इकडे. झाडे झुडपे झाली, पशु प्राणी असे काही गोष्टी इथे आढळले जातात. हा झाड तर प्रत्येकाला माहीत असणार, कोकम कोकमाचं झाड आहे. याची जी पानं आहेत आता उलगडली आहेत. ती आता जेव्हा झाड छोटी छोटी पानं त्याला फुटली पण आहेत, म्हणजे काही दिवसांनी हा झाड हिरवगार दिसणार पुढे. दुसरी गोष्ट, या झाडाचं पण खूप खूप औषधी उपचार केला जातो या झाडाचं. ते झाड म्हणजे रुईचं झाड आहे. या रुईच्या झाडापासून बी खूप प्रकारचे औषधी केले जातात. आणि या झाडाला तर तुम्ही ओळखत असणार गाईज. हा झाड आहे डोंगरातली काली मैना असं संबोधलं जातं या झाडाला. करवंदाचं झाड आहे मराठीमध्ये. अशी विविध प्रकारे औषधाची झाडं इथे बघायला भेटतात. दुसरी गोष्ट, हा झाड आहे, हा तर याचं झाडाला तुम्ही तुम्ही तर ओळखत असणार काहीच, कडुलिंबाचं झाड. आणि कडुलिंबाचा तर कितीतरी फायदे आहेत औषधी वनस्पतीमध्ये. म्हणजे असे भरपूर प्रकारच्या वनस्पती या डोंगरामध्ये आहेत, ज्या आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही आहे. आणि त्यांचा उपयोग कसा केला जातो तेही सुद्धा माहीत नाही आपल्याला काहीच. जेव्हा कोणी आयुर्वेदिक डॉक्टर जेव्हा आपल्याला भेटतात, तेव्हा ते त्यांना तेव्हा आपण त्यांना त्यांच्याकडे घेऊन जातो या वनस्पती, तेव्हा आपल्याला सांगतात की या वनस्पतीचा उपयोग काय आणि कसा केला जातो. खूप छान दृश्य आहे इकडे. असं म्हणजे सकाळच्या टाईमामध्ये जेव्हा आपण इकडे येतो, तेव्हा इकडे भरपूर प्रकारे लोकांची संगत इकडे फुल एन्जॉय